वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापनात HOC कंपनीने चालवलेली HOC स्कूल रसायनी ही शाळा त्या काळी रायगड जिल्ह्यातील शैक्षणिक, क्रीडा व कला क्षेत्राशी निगडीत असलेली आणि गाजलेली अशी नामवंत शाळा होती. शाळेत अभ्यासाव्यतिरिक्त अनेक शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम चालत. विशेषतः क्रीडा क्षेत्रात शाळेचे विद्यार्थी सातत्याने राष्ट्रीय स्तरावर चमकत होते. सर्वच शिक्षक शिक्षिकांचा आपापले विषय शिकवण्यात हातखंडा होता. आम्ही असे भाग्यवान की ज्युनियर KG ते 10वी पर्यंत म्हणजे तब्बल 12 वर्ष त्या शाळेचे विद्यार्थी होतो. दुर्दैवाने आज मागे राहिलेत त्या शाळेविषयीच्या फक्त कडूगोड आठवणी. आजच्या गेट टुगेदरच्या निमित्ताने याच आठवणी लिखित स्वरूपात असाव्यात, म्हणजे त्याच्यातून मिळणारा आनंद चिरकाल टिकेल, विरंगुळा द्विगुणित होईल असा विचार मनात आला. म्हणूनच मला आठवलेल्या HOC स्कूलच्या आठवणींना दिलेला उजाळा. HOC स्कूल रसायनी आठवते अजूनही. दिनांक 14 जून 1983 HOC स्कूल रसायनी. याच दिवशी शिशु विकास अशी अक्षरे असलेल्या प्रवेशद्वारातून आपल्या पालकांचे बोट धरून शाळेत प्रवेश झाला होता. इकडून तिकडे धावणाऱ्या काही चिमुकल्या मुलामुलींचा, नुसते खेळण्या बागडण्याचे ते दिवस. पालक बरोबर असून सुद्धा शाळेचा पहिलाच दिवस असल्याने सगळे वातावरण रडारडीचे आणि गोंधळाचे. काही जण अत्यंत धीट तर काही भेदरलेले. काहींच्या चेहऱ्यावर गोंधळल्याचा भाव. शाळा भरल्याची घंटा झाली आणि सगळ्या मुलांना आत घेऊन गेट लावले गेले. हळूहळू मुलांचे रडणे थांबले आणि मुले खेळ खेळण्यात दंग झाली. मुलांना शांत करण्यात शाळेतल्या मावशींचा मोठा वाटा होता. साबळे, जाधव, कांबळी ही त्या मावशींपैकी काही लक्षात राहिलेली नावं. त्यांच्या हातातले निळे आणि लाल रूळ बघूनच धडकी भरायची. हळूहळू शाळेच्या वातावरणाची सवय होऊ लागली. ज्युनियर KGत रडत शाळेत येणारी आम्ही मुले सिनियर KGमध्ये हसत हसत शाळेत येऊ लागलो. तोपर्यंत नवीन नवीन मित्र मैत्रिणी मिळालेल्या होत्या. सौ नूतन पाटीलबाई, देशपांडेबाई, सौ कामतबाई यांनी मुलांची भीती घालवून मुलांवर नकळत चांगले संस्कार केले. ज्युनियर सिनियरची 2 वर्ष अक्षर ओळख, अंक ओळख आणि गाणी, गोष्टी आणि खेळ यात निघून गेले. त्याच्या जोडीला शाळेमध्ये वर्षभर विविध सण साजरे होत. यात विशेष लक्षात राहिलेला सण म्हणजे गोकुळ अष्टमी. शाळेत दहीहंडी साजरी व्हायची. दोन्ही वर्षी मी कृष्ण झालेलो होतो. 1985च्या जूनमध्ये आम्ही पहिलीत आलो आणि आमच्यासाठी शाळेचे एंट्री गेटच बदलले. पहिलीला वर्ग शिक्षिका होत्या सौ मुंबईकरबाई. पहिलीच्या काही विशेष आठवणी नाहीत, पण आम्ही बरेच जण शाळा भरायच्या आधी चप्पलने वर्गात येणारा माशा मारायचो ते आठवतंय. पहिली आणि दुसरीला वर्गात मुलांना बसायला सतरंजीची एक पट्टी आणि समोर एकच लांब बेंच असायचा. त्या बेंचवर बसून गाड्या गाड्या खेळल्याचं पण आठवतंय. पहिलीच्या स्नेहसंमेलनात आमच्या वर्गाचं एक कोळी नृत्य बसवलं होतं. त्यात सफारी घालून नवरा झालेला पराग जोशी सुद्धा आठवतो. वार्षिक स्नेहसंमेलन म्हटलं की आमच्या वर्गात उत्साह संचारायचा. आमच्या वेळी 2 दिवस संमेलन असायचं.
एक दिवस प्रायमरी सेक्शन आणि एक दिवस सेकंडरी सेक्शन आणि तिसऱ्या दिवशी महिला मंडळाकडून मिळणारा खाऊ. दुसरीला वर्ग शिक्षिका होत्या सौ मांगलेबाई, तर तिसरीला होत्या सौ हरणेबाई. प्रायमरीत असताना दरवर्षी शाळेत साजरी होणारी आषाढी एकादशीची दिंडी हा आमच्यासाठी आकर्षणाचा विषय असायचा, कारण अभ्यासाबरोबरच आमचा वर्ग दिंडीत सुद्धा पुढे असायचा. याशिवाय नवरात्रात एकेका वर्गाला कॉलनीतील देवीच्या देवळात दर्शनासाठी नेलं जायचं. त्यानंतर लगेच होणाऱ्या तोंडी परीक्षेत देवीला कोणत्या रंगाची साडी नेसवली होती आणि देवीच्या हातात कोणती शस्त्र होती हे प्रश्न दरवर्षी सगळ्यांना कॉमन असायचे. चौथीला वर्ग शिक्षिका होत्या सौ मोरेबाई. आता आम्हाला शाळेत बसायला आकाशी रंगाच्या छोट्या टेबल खुर्च्या होत्या. टेबलाला दोन्ही साईडला वॉटर बॅग अडकवण्यासाठी हुक होते. चौथीच्या दिवाळीच्या सुट्टीतील हिवाळी शिबिर चांगलं लक्षात राहिलंय. एकतर सगळ्यांना रोज एनर्जीच्या बाटल्या आणि पार्लेजीची बिस्किटं मिळायची. कॅम्प फायरची मजा ही काही औरच होती. प्रायमरी ग्राउंडच्या मध्ये असणाऱ्या झाडावरून एक ज्योत सरकत खाली यायची आणि कॅम्प फायर प्रज्वलित व्हायची. कॅम्पसाठी सर्व सहभागी मुलामुलींना टी शर्ट्स मिळायचे. चौथीच्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी आमच्या वर्गाचे सुंबरानं मांडीला ग सुंबरानं मांडीला हे शेतकरी लोकनृत्य बसवलं होतं. त्यात प्रवीण मगरने चाचा नेहरूंचा रोल केला होता आणि सचिन भदरगेच्या गळ्यात चक्क ढोल आला होता. याशिवाय प्रायमरीत असताना पुणे दर्शन आणि मुंबई दर्शन या एसटीने गेलेल्या सहलींची मजा आजही आठवते. त्यावेळी पुण्यात लहान मुलांना बघण्यासारखे बरेच स्पॉट शिल्लक होते. प्रत्येक वेळी बाईंची सूचना, आपापली जोडी सोडायची नाही म्हणून. त्यावेळी प्रायमरीला चित्रकला विषय सौ सावंतबाई किंवा श्री काळेसर शिकवत. हस्तकलेसाठी सौ पाटीलबाई होत्या. हस्तकलेची कोरी वही, घोटीव पेपर चिकटवायला वापरायची जोकर गमची डबी किंवा ट्यूब, बनवलेल्या होड्यांचे विविध प्रकार, आकाशकंदील, दिवाळीच्या गृहपाठाच्या वहीत चिकटवलेली फटाक्यांची चित्र, आज सगळं कसं डोळ्यासमोर लख्खपणे येत आहे. संगीत विषय शिकवणारे श्री वाईकर सर आणि त्यांनी शिकवलेलं पहिलं गाणं छोटेसे बहीण भाऊ, उद्याच्या जगाला नवीन आकार देऊ, किंवा प्रायमरीची प्रार्थना मंगलमय चरणी तुझ्या विनती हीच देवा, याचे स्वर आजही कानात घुमतात. प्रायमरीच्या मुख्याध्यापिका सौ गडकरीबाई, स्कॉलरशिपचे क्लास घेणाऱ्या पर्यवेक्षिका सौ मालती देशपांडे, इंग्लिश मीडियमच्या सौ भंडारीबाई यांच्याबद्दल सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये आदरयुक्त भीती होती. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये शिपाई कांबळे, वर्गात नोटीस घेऊन येणारी रजनी, तसेच रुमालीबाई आणि बहुराणी या देखील लक्षात राहिल्या. अशा तऱ्हेने हळूहळू मोठे होत आम्ही प्रायमरीतून सेकंडरीत, चौथीतून पाचवीत आलो आणि आमच्यासाठी शाळेचे एंट्री गेट पुन्हा एकदा बदलले. तेव्हा कळलं खरी शाळा म्हणजे काय. पाचवीत आल्यावर हिंदी व इंग्रजी या नव्या विषयांचा अभ्यास सुरू झाला. शाळेत पीटी रूम, म्युझिक हॉल, भली मोठी लायब्ररी होती. त्याच वर्षी 26 जुलै 1989ला पाताळगंगा नदीला आलेल्या मोठ्या पुराने शाळेचे खूप नुकसान झाले आणि शाळेला 1 आठवड्याची सुट्टी मिळाली होती. पाचवीला वर्ग शिक्षिका होत्या सौ देवबाई. पाचवीत आम्हाला इंग्रजीमध्ये घड्याळाशी संबंधित एक धडा होता. तो नीट समजण्यासाठी बाईंनी आम्हाला एक पुठ्ठा आणि मेणबत्तीच्या साह्याने घड्याळ बनवायला शिकवली. राजेश खारकरने केलेलं थर्माकोलचं घड्याळ तर अगदी हुबेहूब झालं होतं. पाचवीच्या गॅदरिंगच्या वेळी श्री सोमाणी सरांनी बसवलेली सांज को आज नहीं ही हिंदी एकांकिकाही आठवते. देवबाईंनी पाचवीला एक कव्वाली सुद्धा बसवलेली होती. गॅदरिंग नंतर वार्षिक परीक्षा होऊन बघता बघता पाचवी संपली. खरं सांगू, मला इंग्रजी आणि गणितात कमी मार्क मिळालेले होते. 6वीचं वर्ष चालू झालं. कमी मार्कांमुळे मी 6वीला म2 मध्ये होतो हे मी कसं विसरेन. 6वीत गणिताला असणाऱ्या श्री तामणकर सरांची त्यावेळी शाळेत खूप मजा यायची.
एकतर त्यांना गोरी मुलं फार आवडायची, त्यामुळे ते वर्गात आले की प्रवीण मगर, पराग जोशी यांना पुढे बोलवून त्यांचे गाल लाल होईपर्यंत गालगुच्चे घे. 6वीत असल्यापासूनच वर्गात रक्षाबंधनाच्या दिवशी मुलांच्या हातावर मुलींनी बांधलेल्या अस्मिताच्या राख्या ठरलेल्या असायच्या. अस्मिता जोशीने बनवलेल्या लोकरीच्या राख्या हा त्यावेळी वर्गात कौतुकाचा विषय होता. 6वीतच माझी आणि सचिन भोळेची ओळख झाली. 6वीच्या गॅदरिंगला मी देवबाईंनी बसवलेल्या पथनाट्यात काम केलेलं होतं. 6वीचं वर्ष कधी संपलं कळलंही नाही. वार्षिक परीक्षा होऊन रिझल्ट लागला. मला 6वीला 5वीपेक्षा बरे मार्क होते. त्यामुळे सचिन भोळे आणि मी 7वीला म1 मध्ये आलो. पुन्हा जुन्या मित्रांच्या संगतीत दरवर्षी शाळेचा रिझल्ट म्हटला ना की इतरांच्या मनात असते तशीच उत्सुकता आणि भीती आमच्या मित्रमैत्रिणींच्या देखील मनात असायची. हो, पण एक मात्र खरा, आमच्या बॅचमध्ये दरवर्षी पहिला नंबर ठरलेला होता चारुता दाते. 2 ते 5 नंबर थोड्या फार फरकाने बदलायचे, पण चारुताचा पहिला नंबर मात्र 10 वर्षात क्वचितच बदलला. आज 7वी म्हटली ना की मला प्रामुख्याने आठवतात त्या मराठीच्या सौ मेधा जोशीबाई आणि पीटीचे भदरगे सर. त्याचं काय झालं, एकदा जोशीबाई आम्हाला न सोडी हा नळ भूमिपाळ माते हा रघुनाथ पंडित रचित काव्य उतारा शिकवत होत्या. पण त्या दिवशी माझे आणि प्रवीण मगरचे लक्ष नेमके तिकडे नव्हतेच. तेव्हा चक्क बाईंनी मला आणि प्रवीणला वर्गात मागे उभं राहण्यास सांगितलं. तास संपला. बाईंनी आम्हाला ते काव्य घरून पाठ करून यायला सांगितलं. पण दुसऱ्या दिवशीही आमचे ते काव्य पाठ न झाल्यामुळे बाईंनी आम्हाला वरांड्यात बसवून 15 वेळा आमच्याकडून ते खरडवून घेतलं. त्यामुळे आजही ते काव्य माझं तोंडपाठ आहे. दुसरं म्हणजे पीटीचे श्री भदरगे सर. अगदी प्रामाणिकपणे सांगतो सर, जेव्हा जेव्हा पीटीच्या तासाला लेझिम शिकवायचे तेव्हा मी तेलवणे गोडबोले आम्हा दोघा तिघांना काही ते ठेक्यात जमायचे नाही. म्हणून सरांच्या हातातले लेझिम करव्या असं करून पायावर बसलेले आजही आठवते. अहो, अगदी आत्ता मारल्यासारखे. अर्थात कितीही कडक असले तरी भदरगे सरांमुळे शाळेला शिस्त होती हे अमान्य करून चालणार नाही. याशिवाय आम्ही 7वीत असताना आम्हाला अभिमान वाटावा अशी एक गोष्ट शाळेत घडली, ती म्हणजे शाळेचा रौप्य महोत्सव. हो, 1991 मध्ये HOC स्कूल रसायनीला 25 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त शाळेत एका खास समारंभाचे आयोजन केलेले होते. शाळेचे माजी विद्यार्थी या समारंभाला उपस्थित होते. दरम्यानच्या काळात देवबाई रसायनी सोडून पुण्याला गेल्या तरी माझे नाटक काही सुटले नाही. 7वीच्या गॅदरिंगमध्ये मी सावळेकरबाई बसवत असलेल्या घाम हवा घाम या बालनाट्यात राजवैद्याची भूमिका केलेली होती. पराग जोशी, भूषण, सचिन भदरगे, प्रवीण मगर आणि राणी म्हणून अंजली मुंडे होती. 7वीलाच मी सावळेकरबाईंनी लिटिल थिएटर मुंबई येथील स्पर्धेसाठी बसवलेल्या शीलम परमभूषणम या नाटकात भूमिका केली. याच नाटकापासून HOC स्कूलच्या नाट्य विभागाची खऱ्या अर्थाने स्थापना झाली. आमच्या वेळी प्रत्येक स्पर्धेत शाळेच्या नाटकाने घवघवीत यश प्राप्त केलं. साल 1992. 7वी संपून 8वी सुरू झाली. एकदम मोठं झाल्यासारखं वाटलं. मला अजूनही आठवते ती क्वाड्रँगलमध्ये उभी राहून म्हटलेली प्रार्थना. 8वी हा 10वीचा पाया असतो हे वाक्य पालक आणि शिक्षकांकडून ऐकवले जाऊ लागले. संस्कृत आणि इतर विषयांचे नियमित तास चालू झाल्यावर त्याचा प्रत्ययही आलाच. आमच्या बॅचला संस्कृतला मुलींची संख्या जास्त तर हिंदीला मुलांची. असाच एकदा संस्कृतचा तास ऑफ असताना सचिन भोळेने पिसाळलेल्या कुत्र्याचा आवाज काढलेला होता. तेव्हाच बाहेर उभ्या असणाऱ्या AB पाटील सरांनी तो ऐकला आणि वर्गात येऊन मधल्यामध्ये माझे आणि प्रवीण मगरचे डोके एकमेकांवर आपटले होते. 8वी माझ्या विशेष लक्षात राहिली ती म्हणजे वर्गातील भेळीमुळे.
त्याचं असं झालं की वर्गात एकदा भेळीचा कार्यक्रम आखला होता. मुलांनी सामान आणून द्यायचे आणि मुलींनी भेळ बनवायची असं ठरल्याप्रमाणे मुलींनी भेळ बनवली. आम्ही सौ मेधा जोशी बाईंना या कार्यक्रमासाठी बोलवलेलं होतं. तेव्हा भेळ खाता खाता मुलांनी मुद्दाम बाईंच्या देखत मुलींच्या भेळीची चेष्टा केली. तेव्हा बाईंनी मुलांना तिथेच बजावलं की मी पैसे देते, तुम्ही मुलींपेक्षा चांगली भेळ करून दाखवा. त्याप्रमाणे मुलांनीही काही दिवसांनी भेळ केली. अर्थात मुलांची काय आणि मुलींची काय, दोन्ही वेळा भेळ चांगलीच झाली होती, पण आम्हाला मात्र दुसऱ्यांदा फुकट भेळ खायला मिळाली. 8वीच्या दुसऱ्या टर्ममध्ये आम्हाला सायन्स शिकवणाऱ्या सौ कुवळेकर बाई आणि संस्कृतच्या कुलकर्णीबाई दोघीही 1 महिना रजेवर होत्या. सायन्स विषय महत्त्वाचा असल्यामुळे पोर्शन मागे राहून चालणार नव्हतं. म्हणून कुमारी संध्या जोशी मॅडमना आमच्या वर्गावर 1 महिना सायन्स शिकवण्यासाठी पाठवण्यात आलं. यावेळी मॅडमनाही तो अनुभव नवीन होता आणि आमच्या वर्गातील मुलं काय बघता सगळेच एकापेक्षा एक. त्या 1 महिन्यात मुलांनी मॅडमना अगदी भंडावून सोडलेलं होतं. 8वीत गणेश गायकरने शोधून काढलेला म्हसोबा हे एक भन्नाट प्रकरण होतं. गणेशने अभ्यास सोडून या अशा टिंगलटवाळीत कायम आघाडीवरच असायचा. पण पठ्ठ्याने आमचा वर्ग कधी सोडला नाही. आधी सांगितल्याप्रमाणे 8वीत ही माझं नाटक काही सुटलं नाही. 8वीला सावळेकर बाईंनी फट पजितीन हे चिमणरावाच्या गमती जमती सांगणारं नाटक बसवलेलं होतं. त्यात मी चिमणरावाच्या मुलाचा राघूचा रोल केला होता आणि भूषणने चिमणरावाचा. म्हणता म्हणता 8वीच्या वार्षिक परीक्षेनंतर मेची सुट्टी संपून 9वी सुरूही झाली. 9वीत भूगोलाचे श्री करमारे सर आणि अर्थशास्त्राच्या सौ कमतेबाई यांच्या तासांचा मुलांनी केलेला घोळ आठवतोय. कमतेबाईंचा तास असला म्हणजे मुले फळ्यावर भूगोल लिहून बाईंना पटवून सांगत की टाइम टेबलमध्ये तास भूगोलाचा आहे आणि भूगोलाच्या तासाला फळ्यावर अर्थशास्त्र लिहून मुले करमारे सरांना परत पाठवायची. असे जवळजवळ 4 तास झाल्यावर दोघांच्या घोळ लक्षात आला आणि दोघांचे तास नियमित सुरू झाले. 9वीतच वर्गात ऑफ पिरियडला घातलेल्या गोंधळावरून वर्गातील मुलींना भदरगे सरांनी वर्गाबाहेर वरांड्यात उभं केल्याचं आठवतंय. आमच्या वर्गात आम्ही जसे कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये आघाडीवर होतो तसेच मनीषा जपकर, अंजली मुंढे, रसिका, सारिका या मुली बास्केटबॉलमध्ये कायम पुढे असत. 9वीला असताना मनीषाची बास्केटबॉलच्या महाराष्ट्राच्या टीममध्ये निवड झाली. त्यासाठी इंग्रजी शिकवणाऱ्या वर्गशिक्षिका सौ देशपांडेबाईंनी तिचे वर्गात कौतुक करायचे ठरवले आणि कॉंग्रॅट्सचे ग्रीटिंग आणायला गेलो मी आणि रणजित. तेव्हा येताना चुकून कॉंग्रॅट्स फॉर वेडिंग असं ग्रीटिंग आणल्यामुळे झालेला घोळ आजही आठवतोय. 9वीतच ॲन्युअल गेम्सच्या वेळी फुटबॉल खेळताना अनिल भोईरचा तुटलेला हात आठवला की आजही अंगावर काटा येतो. फुटबॉल हा आमच्या वर्गाचा तेव्हा आवडता खेळ होता. क्रिकेटचा सेट आमच्या वर्गाच्या वाट्याला केव्हा तरीच यायचा. वर्गातल्या मुली मात्र कायम लगोरी खेळण्यात मग्न. बऱ्याच वेळेला मुलं वर्सेस मुली अशीही लगोरी खेळल्याचं आठवतंय. मधल्या सुटीत मात्र रुमाल पाणी किंवा रुमालाच्या बॉलने वर्गातलं क्रिकेट किंवा छोट्या टेनिस बॉलने टेबलमध्ये ठेवून टेबल टेनिस. मधल्या सुटीत डबा खाऊन लायब्ररीत जाण्याची सुद्धा घाई असायची. तेव्हा चंपक, ठकठक, डायमंड कॉमिक्स ही आमची आवडती पुस्तकं होती. नाटकाच्या बाबतीत सांगायचं तर 9वीला सावळेकर बाईंनी जिव्हाळा हे भावा बहिणीच्या नात्यावर आधारित बालनाट्य बसवून घेतलं. याही नाटकावर श्री कला संस्कार डोंबिवली आणि रवी किरण मंडळ परळ येथील स्पर्धेत बक्षिसांची खैरात झाली. या बालनाट्यात आमच्या वर्गातील जवळजवळ निम्मी मुलं होती. रणजित, संतोष, प्रवीण मगर, सावंत, बोरसे, भूषण, भोळे, अमोल, मी, नितीन म्हस्कर आमचं हे बालनाट्य पुढे मुंबई दूरदर्शनच्या किलबिल या लहान मुलांच्या सदरात प्रसारित झालं. तेव्हा आम्हाला सगळ्यांना फार आनंद झाला होता.
आम्ही एका रात्री TV स्टार झालो होतो ना. जिव्हाळामध्ये रणजितने रोलही केला, शिवाय सेट्समधले बोर्ड रंगवण्याचंही काम केलं. रणजितचं ड्रॉइंग तेव्हा खूप फेमस होतं. त्याने स्वतः काढून आणि रंगवून वर्गात लावलेली डॉक्टर आंबेडकर आणि भीमाची चित्र आम्ही विसरूच शकत नाही. दरवर्षी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला आम्ही वर्गात सजावट करायचो. त्याचा अघोषित डायरेक्टर सुद्धा रणजितच. मुली कागदाची तोरणं करून मुलांना द्यायच्या, आम्ही बेंचवर चढून ती भिंतीवर लावायचो. याशिवाय पंख्याला छोटे कागदी तिरंगे चिकटवायचो. तेव्हा रणजित फळ्यावर भारत मातेचं चित्र किंवा भारताचा नकाशा खूप सुंदर काढायचा. 15 ऑगस्टसाठी संगीत शिकवणारे श्री कर्वे सर मुलांकडून छान समूह गीतं बसून घ्यायचे. त्यातली तू नव्या जगाची आशा किंवा जय जन भारत यांचे स्वर आजही कानात घुमतात. 26 जानेवारीला ग्राउंडवर सामुदायिक कवायत, डंबेल्स किंवा घुंगरू काठी, लेझिम हे प्रकार व्हायचे. त्यावेळी ढोलचे ठोके द्यायला श्री करमारे सर किंवा श्री करंदीकर सर आणि हलगी वाजवायला श्री भदरगे सर असत. 9वीचं वर्ष संपत नाही तर 10वीचं वर्ष येऊन ठेपलं. 10वी भावी आयुष्याचा पाया, शैक्षणिक जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा. 10वी म्हटलं की व्हेकेशन क्लासपासून सुरुवात. आमच्यापैकी बरेच जण क्लाससाठी टेम्पररी कॉलनीतील ठाकूर सरांकडे जायचे, तर सचिन भदरगे आणि इतर 4-5 जण पुण्याच्या जोग क्लासला गेले. अर्थात क्लास कोणता का असेना, स्वयं अभ्यास हाच खरा. व्हेकेशन क्लास संपून 10वी सुरू झाली. आमच्या सुदैवानं 10वीला आम्हाला सगळा शिक्षक वर्ग चांगला मिळाला. इतिहासाचे चौधरी सर मुलांसमोर इतिहास एखाद्या चलचित्रपटासारखा उभा करीत. संस्कृतच्या लिमयेबाई एक एक मार्क कसा मिळवावा हे सतत सांगत. मराठी शिकवणारे श्री भुंजे सर कविता रसग्रहण शिकवताना कविता रंजकतेने उलगडून दाखवत. इतर सर्वच शिक्षक शिक्षिकांचा आपापल्या विषयात हातखंडा होता. आमच्या बॅचला 8वी, 9वी, 10वी तिन्ही वर्षी इंग्रजीला सौ उषा देशपांडे बाईंसारख्या उत्तम शिक्षिका लाभल्या. त्यांनी इंग्रजींचे टेन्स, ग्रामर पक्क करून घेतलं. 10वीला वर्गात सांगण्यासारख्या महत्त्वाच्या घटना घडल्याच नाही. कायम अभ्यास आणि अभ्यास. सेकंड टर्ममध्ये तर आमचा अर्धा वर्ग लायब्ररीतच असायचा. लायब्ररियन श्री कुंभार सरांची सर्व विद्यार्थ्यांवर बारीक नजर असायची. नाही म्हणायला 10वीचं समाजसेवेचं शिबिर माझ्या पक्क लक्षात आहे. याचं कारण म्हणजे शिबिरात मंगेश करवलेने जळत्या लाकडाच्या साह्याने नारळाची एक वाळलेली झावळी पेटवून दिली होती. त्या आगीचे लोट झाडाच्या शेंड्यापर्यंत गेले होते, पण या सगळ्याचं खापर मात्र मंगेशने माझ्यावर फोडलं होतं. शेवटी बोर्डाच्या परीक्षा होऊन 10वीही संपली. रिझल्ट लागणार होता तो लागला. आमच्या वर्गातील एखाद दुसरा वगळता सर्वजण पास झाले. नेहमी वर्गात पहिला नंबर काढणारी चारुता मुंबई बोर्डात 14वी आली. आमच्या वेळी बोर्ड एक्झाम मेरिट लिस्ट याला खूप महत्त्व होतं. 31 वर्षांपूर्वी शाळेत रडत रडत प्रवेश करणाऱ्या चिमुकल्या मुलामुलींपैकी प्रत्येक जण आज आपापल्या क्षेत्रात आघाडीवर आहे. कोणी डॉक्टर, कोणी इंजिनियर, कोणी बिझनेसमन, तर कोणी गृहकृत्य दक्ष. आजच्या आमच्या यशात HOC स्कूल, तिथले गुरुजन आणि 10 वर्षात मिळालेली चांगल्या मित्रमैत्रिणींची संगत याचा खूप मोठा वाटा आहे. HOC स्कूलने काय दिलं यापेक्षा काय दिलं नाही हाच प्रश्न जास्त उचित ठरेल. आज जिथे डोनेशन भरूनही चांगल्या शिक्षणाची हमी नसते, तिथे HOC स्कूलने आपल्याला डोनेशन न भरता त्या काळातलं उत्कृष्ट शिक्षण दिलं. स्कूल बसची वेगळी फी न भरता चांगली बससेवा दिली. त्यावेळी स्कूल बससाठी नियम अटी नसताना सुद्धा बुवा, मंत्री, घोडेकर, सोहनी, बताले या ड्रायव्हर्सच्या मनात मुलांबद्दलचा ओलावा होता. HOC स्कूलचे हे ऋण कधीही न फिटणारे आहेत. आपण या ऋणात राहूनच आपली मैत्री आयुष्यभर दृढ ठेवूया. HOC स्कूल म्हणजे शाळेत फोडलेली दहीहंडी अन आषाढीला काढलेली मुलांची दिंडी. HOC स्कूल म्हणजे प्रायमरीतल्या गडकरी, देशपांडे, भंडारीबाई
अन सेकंडरीतले देव सर, मुथ्थू सर, कुलकर्णी, लिमयेबाई. HOC स्कूल म्हणजे इस्टेट ऑफिसच्या कूलरवरचं गार पाणी अन शाळा भरताना सुटताना ऐकलेली देशभक्तीची गाणी. HOC स्कूल म्हणजे संगीताचे वाईकर आणि कर्वे सर आणि चित्रकलेच्या खोबरेबाई काळे सर, पाटील सर. HOC स्कूल म्हणजे राष्ट्रगीतात शिंधूच म्हणायला सांगणारे शिस्तीचे भदरगे सर अन फुटबॉलचे मोरे सर, बास्केटबॉलचे AB पाटील सर. HOC स्कूल म्हणजे बाळू, सुमन, नाचरे, सासे अन मोठ्या हॉलच्या बाहेरचे नकाशे. HOC स्कूल म्हणजे मधल्या सुट्टीतलं इंकी, पिंकी, पॉंकी अन संध्याकाळी ग्राउंडवरची हॉकी. HOC स्कूल म्हणजे डान्स, नाटक, बास्केटबॉल अन PTच्या तासाला लगोरी, फुटबॉल. HOC स्कूल म्हणजे शाळेबाहेरची बसेसची रांग अन त्या बसवरचे बुवा, मंत्री, सोहनी आणि बताले काका. HOC स्कूल म्हणजे शाळेबाहेरच्या रेलिंगवरच्या गप्पा अन आयुष्यभरासाठीचा आठवणींचा गप्पा.